नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंप चालकांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी शनिवारी राज्यातील सर्व पेट्रोल पंपांची एक शिफ्ट बंद ठेवण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल पंप 24 तास सुरू असतात. शहरी भागात पेट्रोल पंपांवर 3 शिफ्टमध्ये तर हायवेला 2 शिफ्टमध्ये काम चालत असते. परिणामी शहरी भागात 8 तास आणि हायवे परिसरात 12 तास पेट्रोल पंप बंद ठेवणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली. राज्यातील 4500 पेट्रोल पंप चालक या संपात सामील होणार आहेत. शहरांमध्ये सकाळी वर्दळीच्या वेळी आणि शहराबाहेरील हायवेवर रात्री गरजेच्या वेळी पेट्रोल पंप बंद असतील. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असून त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, असे संघटनेने म्हटले आहे. डीलर्स प्रत्येक महिन्याला किमान 170 किलो प्रति आउटलेटची विक्री करतो असे गृहीत धरून शासन डीलर्सचे मार्जिन ठरवत असते. मात्र प्रत्यक्षात देशातील 53,000 डीलर्सपैकी 75% पंपांवरून 170 किलोपेक्षा कमी विक्री होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे मार्जिन ठरवताना ते विक्रीनुसार ठरवण्याची संघटनेची मागणी आहे. शिवाय पंपावरील सर्व सेवा सशुल्क करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. नाशिक रोड प्रभाग समिती सभापतीपदी विरोधकांनी अर्जच दाखल न केल्यानं शिवसेनेचे केशव पोरजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिक रोड प्रभाग समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे केशव पोरजे, रिपाईचे सुनील वाघ आणि काँग्रेसमधून सेनेत दाखल झालेल्या वैशाली भागवत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेचे मनसे व काँग्रेसमधून सेनेत दाखल झालेले प्रत्येकी 2, भाजपाने शिवसेनेला मतदान करण्याचा दिलेला आदेश आणि रिपाईची सेनेबरोबर असलेली युती यामुळे सेनेकडे 16 संख्या पाठबळ होते. मनसेने भूमिका जाहीर न केल्याने रमेश धोंगडे व संगीता गायकवाड अनुपस्थित होते, तर भाजपाच्या सविता दलवाणी आणि राष्ट्रवादीच्या वैशाली दाणी अनुपस्थित होत्या. विरोधकांनी अर्जच दाखल न केल्यानं आणि रिपाईचे सुनील वाघ आणि पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या वैशाली भागवत यांनी माघार घेतल्यानं केशव पोरजे यांची नाशिक रोड प्रभाग समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. याविषयी बोलताना नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापती केशव पोरजे यांनी सांगितलं. सभापतीपदी निवडणूक झाली. सर्व पक्षीय मिळून जी मला मदत केली, मी सर्वप्रथम सर्व पक्षांचे आभार मानतो. तसेच या निवडणुकीसाठी आमचे मार्गदर्शक विजयप्पा करंजकर, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, आमदार योगेशजी घोलप, महानगर प्रमुख अजयजी बोरस्ते, तसेच सुधाकर भाऊ बडगुजर, सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. तसेच येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी निश्चितच नाशिक रोड विभागाचं नाव लौकिक होईल असं आपण काम करून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोरजे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती देणार असल्याचंही यावेळी सांगितलं. केशव पोरजे यांची नाशिक रोड प्रभाग समिती सभापती बिनविरोध निवड झाल्यानं कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष ढोल ताशाच्या गजरात व्यक्त केला. न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड. सिंहस्थ कुंभमेळा 3 महिन्यांवर येऊन ठेपला असून कुंभमेळ्यासाठी नियोजनाचा अभाव तसेच गंगा घाटावरील समस्या याबद्दल आमचे न्यूज वर्ल्डचे डायरेक्टर चंदन पवार यांनी पुरोहित संघांकडून घेतलेल्या प्रतिक्रिया पाहूया. खरंच आता 3 महिन्यांनी सिंहस्थ कुंभमेळा येत असताना इथल्या स्थानिक नागरिकांना येणाऱ्या समस्या फार भेडसावत आहेत आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत असताना इथल्या नागरिकांना होत असलेला त्रास आणि प्रशासनाचं दुर्लक्ष याचं एकत्रित उदाहरण आपण आत्ताच बघितलं. जी घाण आपल्याला दिसते समोर, प्रशासन या गोष्टीकडे जाणूनमधून दुर्लक्ष करत आहे. लोकांनी या प्रश्नांना अनेक वेळा वाचास फोडली तरीसुद्धा प्रशासन अजिबात ऐकायला तयार नाही. अशा धिम्म प्रशासनाविरुद्ध लोक लवकरच आंदोलन पण करणार आहे. आपण काही नागरिकांकडून जाणून घेऊया की ते नेमकं त्यांना अशा पद्धतीच्या समस्या भेटतात. त्याच्या अनुषंगाने
आणि इथे स्वच्छता झाली पाहिजे. 2-3 महिन्यात एवढं होणं काही शक्य नाही. जो मुख्य घाट आहे त्याला सोडून खालचा घाटाचा विकास चालू आहे. त्याचा काही उपयोग नाही. लोक इथे स्नान करतात. इथे मुख्य स्नानाचं महात्म्य आहे ते लोकांना मिळणार नाही. त्याचं पुण्य मिळणार नाही. खाली जाऊन तिकडे सगळी चितेची राख वगैरे त्या कुंडामध्ये सोडली जाते. ते कुंड आहे ते सुद्धा आता आखूनचे कुंडसुद्धा आता त्यांनी कमी केलं. जवळपास दोन्ही बाजूने राख आतमध्ये घुसलेलं आहे. जेणेकरून पुढे परत पुरासारख्या समस्या जास्त उद्भवू. ह्या सर्व समस्यांना जबाबदार प्रशासन असं वाटतं तुम्हाला? तर हे प्रशासनच असणं जे इथे कामाचे ज्यांनी जबाबदारी घेतली संस्थळाला त्यांनी रूट लेवलला येऊन कामं पाहिली पाहिजे. नुसते वरती बसून कामं काही होऊ शकत नाही. बरं, या आपण नेहमी प्रशासनावर दोष देत असतो. या प्रशासनाव्यतिरिक्त नागरिकही दोषी आहेत. नागरिकही तेवढे दोषित आहे. आजकाल लोकांचं शिक्षण, लोकांचा जो अभ्यास बघितला तर सगळे नागरिक जवळजवळ 80% सुशिक्षितच आहे. लोकांचंही काम आहे की प्रशासनाला कमीत कमी त्यांनी मदत करावी. आणि आपण जाणकार आहोत आणि जाणकार असूनसुद्धा थोड्याच वेळापूर्वी आपण प्रकार इथे पाहिला की इथे माणूस चपला घालून कुंडामध्ये उतरणं किंवा इथे गुळण्या करणं, इथे जे काही कचरा करणं यांसारख्या ज्या गोष्टी करतात. आणि जे काही आता श्राद्धविधी जे काही झाले त्यांची एक जागा निश्चित ठरलेली नाही की या जागीच पिंड विसर्जन करावे. एक आता अस्थिकुंडाचं ज्या ठिकाणी आपण अस्थि विसर्जन करतो त्या ठिकाणी अस्थि विसर्जन केल्याने जे फळ आहे तेवढंच फळ पिंडाचं सुद्धा आहे. पण याच्यामुळे काय होतं की आज या ठिकाणी पिंड आहेत, त्या ठिकाणी पिंड आहेत, त्या ठिकाणी पिंड आहेत. आणि हे थोडंसं गुरुजी लोकांनी सुद्धा जर कदाचित एकच जागा ठरवली तर या एक दृष्टिकोनातून स्वच्छतेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. नाही, आता कुंभमेळ्यासाठी बराचसा निधी आलेला, जवळपास 550 कोटी तर आत्ताच आलेला. तर हा पैसा येत असताना इकडे काही सुखसुविधा दिसत नाही तशा पाहिजे तशा. तो पैसा खऱ्या अर्थाने वापरला जात नाही आहे का? त्या पण अर्थाने तर काही पैसा वापरलेला जाते. कारण नुसतं सगळे पात्र बोडकी पडलेली, कुठे तिकडे घाट तुटलेला आहे, कुठे तिकडे कामं नाही आहे, मागच्या बाजूने गटारी सोडलेल्या जातात. त्याचा काही उपयोग नाही. इकडे बाजूला परत इकडे सगळी कचरा कुंडी वगैरे आहे. आतमध्ये पुन्हा काही नाही. ते सगळं व्हायला पाहिजे. ते अजूनपर्यंत तरी काही झाले नाही. बरं, हे इथे वाहतं पाणी दिसत नाही आहे, याचं काही कारण आहे? वाहतं पाणी सध्या त्यांनी सिंहस्थासाठी आरक्षित ठेवलेलं आहे असं म्हणतात होते. पण कदाचित काही मताला आम्ही सहमत आहोत की त्यांनाही थोडी मदत करावी. आणि आत्ता कमीत कमीचं तुम्ही एक प्रकार बघितला त्या चप्पल धुण्याचा, इथे प्रशासनाचा माणूस हजर नाही आहे याचं आम्हाला फार वाईट वाटतं. की इथे ज्यावेळेला लोक कचरा करून जातात त्यावेळेला हे लोक जातात कुठे, त्यावेळेला त्यांचं लक्ष कुठे असतं. ज्यावेळेला लोक इथे कपडे धुतात, भांडी धुतात, हे करतात त्यावेळेला त्यांचं लक्ष या ठिकाणी निश्चितच लोकांनी नाही आहे. म्हणजे इथे प्रशासनाचं स्पेशल लक्ष नाही आहे हे लक्षात येतं आहे. प्रशासनाचा माणूस इथे हजर असायला हवा होता. जसं ज्या पद्धतीने लोक इथे भक्तिभावाने येत असतात, आपली कार्य करत असतात. परंतु ही करत असताना प्रशासनाचा माणूस किंवा स्वच्छता सेवक इथं असणं खूप गरजेचं आहे, पण तो नाही आहे. तर याला प्रशासन जबाबदार तर आहेच, त्याप्रमाणे यांनी सांगितल्याप्रमाणे नागरिकही जबाबदार आहेत. परंतु हे सर्व करत असताना आता सिंहस्थ कुंभमेळा 3 महिन्यावर येऊन पोहोचला आहे. असं असतानासुद्धा अजूनही इथे सुखसुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. तर नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावं. आणि आपण आता जो यांच्याशी बोलत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत होतात, तर अजून काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मुख्य जे रामतीर्थ आहे, रामकुंड आहे, या रामकुंडाच्या आतमध्येच कुठल्याही प्रकारचा विकास हा झालेला नाही. आणि मागच्या सिंहस्थामध्ये ज्यावेळेला यांनी जिवंत पाण्याचे झरे ज्यावेळेला बुजवले त्यावेळेला कुंडांची ही अशी अवस्था, दुरावस्था इथे झालेली आहे की ज्यावेळेला कंटिन्यू जे वाहतं पाणी झऱ्यातून वाहत होतं ते इथले झरे त्यांनी बंद केलेले आहेत. झरे आत्ता त्यांनी उघडावे. कमीत कमी अजून 3 बंद कशासाठी केले? त्यांनी काँक्रिटीकरण केलं बंद आणि त्याच्यावर जे त्यांनी दगड वगैरे टाकला तर तिथपासून ते झरे सगळे बंद झाले. त्यावेळेपासून जे पाणी वाहतं कंटिन्यू जे पाहिजे ते वाहतं राहत नाही. आणि जे मुख्य रामकुंड आहे आपल्या गोदावरीचं, जे मुख्य गोदावरी आहे ह्याच ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळाचे कुठल्याही विकासाचं काम नाही आहे. हे म्हणजे करंटेपणाचं लक्षण आहे. ते ज्या या पद्धतीची कुंडाची जे देखरेख करतात तेही तुम्हाला लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टी. इथे जिथे मुख्य कुंभमेळा भरतो, जिथे ज्या ठिकाणी सिंहस्थाचा मुख्य मान आहे, ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडलेले आहेत
तर अशा ठिकाणी जी विकास करायचा सोडून भलतीकडे विकास करून त्याचा फायदा काय करणार? आज कमीत कमी खालच्या बाजूला जर तुम्ही घाट वगैरे बांधायला लागले तर गोदावरीचा जीव आज गुदमरतोय तिथे. आज गोदावरी नागरी प्रेमी संस्थांनी याच्यात बऱ्याच वेळेला इथे विरोध केलेला आहे, आंदोलनं केलेले आहेत, पण त्याही गोष्टीकडे कुठल्या गोष्टीचं दुर्लक्ष करून यांनी सरसकट तो घाट बांधला आणि तो घाट बांधून तिथे गोदावरीचा आज कंटिन्यू जीव हा गुदमरल्यासारखा झालेला आहे तिथे. आपण आत्ताच ऐकलं यांच्या तोंडून की ज्या इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत असताना प्रशासन भिम्म बसलेलं आहे. तर याविषयी न्यूज वर्ल्ड नक्कीच महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे या सर्व गोष्टीच्या समस्यांच्या ज्या समस्या आहेत त्या नागरिकांना येणार आहे आपण मांडणार आहोत. कॅमेरामन चंद्रकांत जाधवसह चंदन पवार. सिंहस्थ कुंभमेळ्यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आमचे न्यूज वर्ल्डचे डायरेक्टर चंदन पवार यांनी गंगाघाट येथे भेट दिली असता नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. गंगा घाटासारखं पवित्र स्थान असताना त्याने लघुशंकेसाठी जी जागा ठेवलेली आहे ती आपण मागे बघू शकतो. एक पवित्र स्थानावर अशा प्रकारे लघुशंकेची जागा असणं हे खूप चुकीचं आहे. प्रशासन याकडे लक्ष देत नाही. ते जे नागरिक आहेत, आपलं नाव काय? रवी चव्हाण यांची तक्रार आहे की हे इथून हटवलं पाहिजे, कारण हे अशा पवित्र जागेवर या पद्धतीने घाण असणं आणि ते पाणी लघुशंकेचं पाणी गंगा घाटात जाणं हे खूपच त्रासदायक आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. काय अडचण आहे आपल्याला? तर माझी महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे का त्यांनी भाजीवाल्यांचं इथं काहीतरी सोय केली पाहिजे, एखादी कुंडी बांधून दिली पाहिजे की जेणेकरून ते त्याच्यात कचरा टाकतील. व हे आपलं गंगा एवढी तीर्थक्षेत्र आहे, इथं कुंभमेळा भरतो 12 वर्षातलं एकदा. तर हे सगळं मूत्र हे सगळं गंगेत जातं आणि इथं प्राचीन महादेवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये सगळं घाण हे सगळे गंगेवरचे लोक इथं करतात पहाटे. आमचं जेवढं लक्ष राहतं तोपर्यंत आम्ही लक्ष ठेवतो, पण 24 तास तर आम्ही इथं बसून नाही राहू शकत. नगरपालिकेने त्याचं काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. बरोबर. नाही तर मग आम्ही आंदोलन करू. बरं, आपण यासाठी पत्रव्यवहार कधीपासून करताय? पत्रव्यवहार म्हणजे आम्ही वारंवार इथं गंगेवर येत राहता, अधिकारी त्यांना सांगतच राहतो साहेब याच्याकडे लक्ष द्या, याच्याकडे लक्ष द्या, कोणीच लक्ष देत नाही. हे आता गंगा तुम्हाला म्हणायचं की नाशिक महानगरपालिकेचे जे अधिकारी जे हा प्रभाग बघतात ते तुमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तसा विषय नाही, पण त्यांनी इथं लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नाही, मग अजून लक्ष दिलेलंच नाही का? लक्ष दिलेलंच नाही. किती वेळा त्यांनी सांगितलं, आता हे बांधून काहीच उपयोग होत नाही ना. तुम्ही काहीतरी त्याची विल्हेवाट लावा ना, तर ते एक इथं गटार लाईन आहे त्याच्यात सोडा, तिथे सगळं गंगेतच जाऊन राहिलं ना, त्याचा काही उपयोग होत नाही. बरोबर. याविषयी तुम्ही महापौरांना कळवलं आहे? नाही, आता आम्ही एक पत्र करणार. सगळे गंगेवरचे व्यापारी, सगळे आजूबाजूच्या घरांचे आम्ही गंगेवरचे व्यापारी आजूबाजूच्या घराचे एक निवेदन करू आणि महापौर साहेबांना आम्ही देऊ आणि आमदारांना पण देऊ. येथील जे नगरसेवक आहेत ते लक्ष देत नाही. नगरसेवक म्हणजे
ते तर येतच नाही इथं, बघतीच नाही काही. बरं, कोण आहे इथले नगरसेवक? आता इथले नगरसेवक म्हणजे तसं काही सांगूच शकत नाही, कारण की बाउंड्री येते. बरं, तर इथले नगरसेवक कोण हेच आम्हाला नाही माहिती. दोन्ही बाउंड्रीवरचे नगरसेवक कोण? आता गंगेच्या साईडला ते आणि गंगेच्या साईडला नाव सांगा. कोण रे आम्ही येतील. नितीन वाघ आहे. अच्छा. नाही, नितीन वाघ तर तुम्ही लेटर दिलं याविषयी नाही. काही केलं नाही. बरं, आधी करणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? त्यानंतर तक्रार करणं योग्य आहे. नाही, आता आम्ही देतो ना त्यांना, हे देतो ना, पत्रव्यवहार करतो, त्यांनी लक्ष दिले ते ठीक आहे, नाही तर मग आम्ही आंदोलन करू. बरं, आता 3 महिन्यावर येऊन ठेपला असताना लोकांच्या ज्या समस्या आहेत अजूनही सोडवल्या जात नाही. प्रशासन अशा भिन्न प्रकारे काम करत आहे. तर याकडे लक्ष वेधण्यासाठी इथले जे स्थानिक नागरिक आहेत यांच्याशी आपण बोलतो आहे. प्रथमतः आपण कोळपकर यांना विचारूया. तुम्हाला या संबंधी, ज्या खेळीसंबंधी किंवा अन्य कचरा संबंधी ज्या समस्या किंवा नदी साफ होत नाही, तर याविषयी तुम्ही तक्रार केली आहे काय? तुम्हाला समस्या नाही आहे? हो, केलेली आहे ना, भरपूर वेळेस तक्रार पण केलेली आहे, लेखी अर्ज पण दिलेले आहे, पण काही असे पाहिजे तशी ॲक्शन होत नाही आहे. बरं, प्रॉब्लेम आहे. आम्ही स्वतः अर्ज देऊन बांधून घेतली, पहिले त्याच्यापेक्षा घाण अवस्था. बरं, अर्ज देऊन बांधून घेतली. बांधून गेली, मग आता ती नको आहे का तुम्हाला? नाही, पण ते साफसफाईला तर निरंतर तुम्ही बांधून दिलेली आहे, पण ते साफसफाईला त्याच्यात पाणी तर मारत नाही. आणि यातलं जे घाण पाणी ते डायरेक्ट गंगेत जातं. बरं, मग याविषयी काय उपाय काय आहे? तुम्हाला काय वाटतं, काय केलं? निदान साफसफाई तर ते चेंबर जे ब्लॉक होतं ते तर तुम्ही साफ करा. बरं बरं, तुम्हाला काय आणि समजा? समजा आम्हाला असं सांगायचं आहे, या जो जो समस्या जो आहे, आता एवढं सफाई करतो, काही टायमाला आम्ही स्वतः गंगा साफ करतो, पायऱ्या धुतो, स्वच्छता पाळतो, हे फक्त आहे कुंडीचीच फक्त अडचण आहे आम्हाला. तर ती बांधून दिली, कोपऱ्यात टाकली तर आमचं ते सगळं सुरक्षित होईल आणि कुठल्या अडचण होणार नाही. आणि एक तर पाणी प्यायची सोय नाही तर, किंवा पाणी प्यायला सुद्धा लहान लेकरांना पाणी नाही, कुणी जेवून आलं तर ते कसं तरी पाणी पितं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की या जागेवर पाणपोई बांधून पाहिजे. पाणी म्हणजे जागी एखादं पाणपोई होती. पाणीपोई जिथं पहिली पाणपोई होती ना, तीच आमची मागणी आहे. आणि जो आम्ही पायऱ्या धुतो, रोज सफाई करतो, आम्हाला ज्या टायमाला आमच्या गुजराती सरांनी सांगितलं होतं त्या दिवसापासून आम्ही सगळ्या पाणी एकदम साफ आहे. आणि शक्यतो काय होतं की नाही का बघ, पूर्ववाल्यांकडे गेलो की ते म्हणता प्रॉब्लेम पश्चिमवाल्यांचा, म्हणजे हा जो भाग आहे ना एवढा, आणि याच्या बाबतीत म्हणजे भरपूर असे प्रॉब्लेम प्रशासनालाच कन्फ्युजन आहे की ही जागा कोणाची आहे. हां, भरपूर जी वेळेस असंच होतं ना. सर अशी गोष्ट आहे की ही जागा महानगरपालिकेची जरूर आहे, पण इथं स्वच्छ करणाऱ्याला सुद्धा मान मर्यादा नाही, स्वच्छ करणाऱ्याला सुद्धा हाकलाय तर न करणाऱ्याला सुद्धा हाकलाय. इथं अशी परिस्थिती आहे. स्वच्छ करायला सांगत्या, एका बाजूने म्हणत्या स्वच्छ करा, एका बाजूने म्हणत्या उठा तुमच्या दुकानी. आता खाणार काय, जाणार कुठे, लहानले लेकरं, बाकीचे उपाशी आया बाया, रानक्या मुंडक्या बाया बाया हिजवा, त्यांना खायची परिस्थिती नाही आहे, त्यांना सुद्धा त्यांच्यावर हमला होतो. पण म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न तसा आहे ना, म्हणजे खूपच आवड बिकट आहे. अच्छा, म्हणजे प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही. यांच्या बोलण्यावरून, स्थानिक रहिवाशांच्या बोलण्यावरून सिद्ध झाले आहे. तर यासाठी ते लवकरच आंदोलन करणार आहेत. पण आंदोलन करण्याच्या आधी यांनी अनेक वेळा आंदोलन का करावी लागतात हा मोठा प्रश्न आहे. कारण त्याच आंदोलन करण्याच्या आधी प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रशासन एवढी वेळ येऊन देते, प्रशासनावर एवढी वेळ येते की त्यांनी लोकांनी जबरदस्तीने आंदोलन करावं, मग आम्ही काम करावं. या पद्धतीने जर प्रशासन आपलं कार्य करत असेल तर फार चुकीचं आहे. आमच्या इकडे प्रश्न दोनच आहे, एक तर मुत्रीचं आणि आयकुंडीचं. आता आमच्या एवढंच म्हणणं आहे की त्याची साफसफाई व्हायला पाहिजे व्यवस्थित. आणि हे मूत्रीचं जे पाणी आहे ते ड्रेनेज माहीत असतं, ते तुम्हाला म्हणजे हे जे पाणी डायरेक्ट गंगेत जातं, दिसतंय तुम्हाला. ते गंगाचं घाण टाकू नये. पण साहेब जो स्वच्छ करणाऱ्याला का बरं हाकलत नाही? स्वच्छ करणाऱ्या जो चांगलं स्वच्छ तुझ्या जमीन कोण हाकलतं त्यांना? कुणी बी येतं महानगरपालिका उंचवा येतो त्याला तुम्ही तिकडे आपण जाणार कुठे आता? पोट भरणार कुठे? चोराय करायचं त्या का लबाडी करायची? बरोबर. नाशिक महानगरपालिकेने याकडे लवकरच लक्ष द्यावे. आम्हीही महापौर अशोक मुटकल यांच्याकडे पाठपुरावा करून या गोष्टीकडे लक्ष देण्यास भाग पाडणार आहोत. न्यूज वर्ल्डसाठी कॅमेरामन चंद्रकांत जाधव सह चंदन पवार. नाशिक रोड येथील संत फिलिप चर्च या ठिकाणी पास्टर हाऊस हॉल गेस्ट हाऊस कोनशिला अनावरण सोहळा आमदार बाळासाहेब सानप, खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे माजी आमदार बबनराव घोलप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नाशिक रोड संत फिलिप चर्च या ठिकाणी नवीन अत्याधुनिक पास्टर हाऊस हॉल गेस्ट हाऊसचं वास्तू निर्माण होणार आहे. या वास्तूचा कोनशिला अनावरण सोहळा मान्यवर पाहुणे आमदार बाळासाहेब सानप तसेच खासदार हेमंत गोडसे आदी मान्यवरांच्या हस्ते कुदळी मारून शुभारंभ करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी ख्रिस्ती धर्माचं पुनरुत्थान व्हावं तसेच सर्वांनी प्रेमाने राहावं असा संदेश चर्चचे फादर यांनी दिला. आज पुनरुत्थानाच्या सर्व जनतेला शुभेच्छा. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि ख्रिस्ती धर्म स्थापना आणि तो जगभर पसरला. केवळ पुनरुत्थानावर विश्वास आहे म्हणून ख्रिस्ती लोकांचा येशू ख्रिस्तावर तो जिवंत आहे हा विश्वास आहे म्हणून हा सण साजरा केला जातो आणि यामुळं सर्व जगामध्ये ख्रिस्ती धर्म हा प्रसारित आणि प्रचारित होतो. त्याचा केंद्रबिंदू म्हणजे ख्रिस्ताचं पुनरुत्थान. धन्यवाद. ख्रिस्ती बांधवांना ज्या कामाची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपली असून नवीन अत्याधुनिक पास्टर हाऊस हॉल गेस्ट हाऊसचा कोनशिला अनावरण सोहळा संपन्न झाल्याचं सेक्रेटरी रुपेश निकाळजे यांनी सांगितलं. आज पुनरुत्थानाच्या सणाच्या निमित्ताने संत फिलिप चर्च नाशिक रोड या ठिकाणी पास्टर हाऊस गेस्ट हाऊस संडे स्कूल हॉल तसेच मंडळीसाठी हॉल इत्यादी सर्व कामाचं कोनशिला अनावरण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे. तसेच नाशिकमधील खासदार नाशिकमधील आमदार तसेच आमचे सन्मान्य बिशप साहेब यांच्या हस्ते सदरील कार्यक्रमाचं अनावरण झालेलं आहे. मंडळीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या 2 वर्षापासून मंडळी ज्या कामाच्या प्रतीक्षेमध्ये होती त्या कामाचा आज शुभारंभ झालेला आहे आणि त्यामुळे सेंट फिलिप चर्चच्या मंडळीमध्ये एक नवचैतन्य स्थापन झालेलं आहे. लवकरच म्हणजेच पुढच्या 1 मेपर्यंत सदरील बांधकाम आम्ही पूर्ण करू असा आमचा मानस आहे. धन्यवाद. या सोहळ्याप्रसंगी माननीय आमदार बाळासाहेब सानप, खासदार हेमंत गोडसे तसेच शिवसेनेचे माजी आमदार बबनराव घोलप आणि रुपेश निकाळजे तसेच चर्चचे फादर आणि ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड. नाशिक रोड येथील जय भवानी रोड येथे वादाची जागा असून त्या जागेवर मनाई हुकूम असताना हिरे नामक महिलेने या जागेवर कब्जा दाखवून त्या जागेची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड येथील जय भवानी रोड परिसरात नेमचंद धोपे यांची ही जागा असून त्या जागेचे वाद असून या जागेसंबंधी कोर्टात खटला चालू असून त्या जागेवर स्टे असूनही हिरे नामक महिलेने या जागेवर आपला कब्जा असल्याचे दर्शवून या जागेत तोडफोड करण्याचे काम केले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. ही नेमचंद झोपे यांची जागा आहे. या जागेमध्ये ॲक्च्युली कोर्टाने नाशिक कोर्टाने स्टे आणलेला आहे. ते 8 तारीख होती, पण तरी सुद्धा ही जी हिरेबाई होती तिने येऊन इथं सर्व जे कंपाऊंड वॉल होतं ते सर्व पाडलेलं आहे तिने. आणि नोटरी ॲक्च्युली तिने कोर्टाची ऑर्डर न आणता नोटरी दाखवलेली, एवढंच फक्त नोटरीच्या आधारे तिने सर्व तोडफोड केलेली आहे. आणि तिची खरं ही 4 गुंठे जागा आणि आमच्या जागायला म्हणते आमची जागा. आता आमचे 20-20 वर्ष झाले घर बांधून, तेव्हा 20 वर्ष झोपली होती का? आणि सगळ्याच्या आधी आमचा कागद आहे. हिला आम्ही जागा दिली होती, जी ना विकली ना तुम्हाला, तिला आम्ही जागा दिली होती. तर म्हटलं तिला घेऊन ये, तू कोण आली आहे जागा मोडायला तोडायला, तिला का नाही आणलंस? या जागेचा कोर्टात खटला चालू असून या जागेवर स्टे असताना देखील या महिलेने या जागेवर कब्जा दर्शविला असून हे कृत्य कायद्याच्या विरोधात असून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. न्यूज वर्ल्डसाठी कॅमेरामन मनीष सरवटकर, नाशिक रोड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
नाशिक रोड येथील भगवती माता मंदिर आवटेनगर येथे शिवसेनेचे कार्यकर्ते स्वप्नील आवटे यांच्या वतीनं साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षी भगवती माता मंदिर आवटेनगर नाशिक रोड येथे साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत असतं। सालाबादप्रमाणे यावर्षीही शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच परिसरातील रहिवासी आणि आयोजक स्वप्नील आवटे यांच्या वतीनं साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या साई भंडाऱ्याच्या सोहळ्यानिमित्त साई चरित्रावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच साईबाबांची आगळी वेगळी भजने आणि गाणी म्हणून उत्सव साजरा करण्यात आल्याचं शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितलं। या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री भगवती माता मंदिराचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आवटेनगर सर्व रहिवासी आणि शिवसेनेचे आमचे स्वप्नील आवटे यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होतो, परंतु यावर्षी अतिशय कागळा वेगळा, कारण या परिसरातील नागरिक यांनी एकत्र यावं, जेणेकरून विचाराची देवाणघेवाण होत असती भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी साई चरित्र या विषयावर अतिशय एक प्रकारचं व्याख्यान आणि साई बाबांच्या गाण्यांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे। जे गायक आहे ते बीडवरून या ठिकाणी खास आलेले आहे आणि म्हणून एक अतिशय चांगला कार्यक्रम संपूर्ण या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि एक अतिशय आगळा वेगळा उत्सव या ठिकाणी साजरा करतात आणि म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देईन की आपण सातत्यानं समाजाला शोभल किंवा समाजहिताचं कार्य सातत्यानं करत राहावं। ते कार्य करण्यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो अशा प्रकारची त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण या परिसरातील नागरिकांना एकत्र करून एक अतिशय चांगला कार्यक्रम केला, त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी साई भक्तांनी आणि परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या साई भंडारा सोहळ्याला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड तसेच आयोजक स्वप्नील आवटे आणि परिसरातील साई भक्त परिवार आदींचे विशेष सहकार्य लाभले। न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड। नाशिक रोड आणि शहर परिसरात ईस्टर संडे निमित्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं सद्भावना रॅली काढण्यात आली। ईस्टर संडे निमित्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं नाशिक रोड शहर परिसरात सद्भावना रॅली काढण्यात आली होती। या सद्भावना रॅलीत ख्रिस्ती बांधव यांनी हातात कॅन्डल घेऊन प्रभू येशूचे स्मरण केले आणि प्रभू येशूंचे गुणगान करत रॅलीची सांगता करण्यात आली। या सद्भावना रॅलीत स्वप्नील आवटे, राजू भावसार, धनंजय साळुंके, आशा आवटे आदींसह अनेक ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते। न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड। याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात। तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते। नमस्कार।